नमस्कार, मी किरण जाधव आणि आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल। बातमी प्रत्येक क्षणाची, जनतेच्या न्याय आणि हक्काची, सामाजिक राजकीय प्रश्नांची दखल या जाणून घ्या दररोजच्या घडामोडी। रेल्वे प्रवासामध्ये फेरीवाले, तृतीयपंथी भिकारी यांचा त्रास असह्य होतोय। महाराष्ट्र न्यूजचे परभणी जिल्हा प्रतिनिधी यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार प्रवाशांनी मांडल्या अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याकडे व्यथा। प्रतिनिधी, स्वस्त आणि सुरक्षित म्हणून आम्ही रेल्वेने प्रवास करतो, पण हा प्रवास करताना फेरीवाले, तृतीयपंथी आणि भिकारी यांचा त्रास असह्य होत असल्याच्या भावना रेल्वे प्रवाशांनी अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्याकडे रेल्वेतील प्रचारादरम्यान मांडल्या आहेत। परभणी लोकसभेचे अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी मागील 2 दिवसापासून गंगाखेड, परभणी, पूर्णा, सेलू, परतूर या मार्गावर रेल्वेने प्रवास करत प्रचार केला। यामध्ये रेल्वे प्रवासाच्या समस्या ऐकून घेतल्या आणि प्रत्येक प्रवाशाला भेटून आपला परिचय, निशाणी सांगत असताना रेल्वे प्रवाशांनी आपल्या समस्या देखील त्यांच्याकडे सांगितल्या। सर्वात सुरक्षित आणि स्वस्त रेल्वे प्रवास म्हणून आम्ही रेल्वेने प्रवास करत आहोत, पण या प्रवासात तृतीयपंथी, फेरीवाले आणि भिकारी यांचा भयंकर त्रास होतोय। या त्रास थांबवण्यासाठी गरज असल्याचं प्रवाशांनी यावेळी सांगितलं। त्याचबरोबर बऱ्याचशा गाड्या कोरोनाच्या पूर्वी पॅसेंजर म्हणून धावत होत्या, त्या गाड्या एक्सप्रेस म्हणून धावत असल्यानं नाहक जादा तिकिटाचा बोजा प्रवाशांना सहन करावा लागतोय। हा प्रवाशाचा बोजा कमी करण्यासाठी सक्षम खासदारांची गरज असल्याची भावना प्रवाशांनी बोलावून दाखवली। पूर्णा रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी पूर्णा येथील मोठमोठी रेल्वेची कार्यालय नांदेडला हलविण्यात आली असल्यानं पूर्णा जंक्शनचं महत्त्व कमी झालं असल्याचं देखील प्रवाशांनी सांगितलं। महिला रेल्वे प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी रेल्वेमध्ये महिला पोलीस नेमण्याची गरज बोलावून दाखवली। रेल्वे डब्यातील अस्वच्छताचा विषय काही प्रवाशांनी उमेदवाराकडे मांडला। संधी मिळाल्यास महिला प्रवाशांना तिकिटासोबत पाण्याची बॉटल मोफत देऊ बोबडे पडेगावकर। मतदारसंघातील मतदारांनी संधी दिल्यास एक खासदार म्हणून रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना तिकीट खरेदी सोबतच एक पाण्याची बाटली मोफत देण्याची योजना आखण्यासाठी प्रयत्न करू, असा आशावाद अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी बोलून दाखवलाय। महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। बॅलेट पेपरवर आपलं नाव 24 क्रमांकाला आहे आणि निशाणी काकडी आहे। तर आज 17 एप्रिल आज आम्ही गंगाखेडहून प्रवासाला सुरुवात केलेली आहे, प्रचाराला। आणि आज रेल्वेतील प्रवाशाशी आम्ही संपर्क साधत आहोत। आमच्यासोबत आहेत आमचे सहकारी सरावजी आवाड साहेब आणि गंगाखेड, परभणी, पूर्णा या ठिकाणापर्यंत आम्ही आलेलो आहोत। आणि यानंतर आम्ही पूर्णा वरून परत परभणी, सेलू, परतूर या मार्गाने रेल्वेने प्रवास करून रेल्वेतील प्रवाशांच्या अडचणी जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणापर्यंत आम्ही आलो असता रेल्वे प्रवाशांनी बऱ्याच अडचणी आम्हाला या ठिकाणी सांगितल्या। बऱ्याच स्टेशनवर पिण्याच्या पाण्याची, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही। रेल्वेमध्ये सुद्धा खूप घाण, अस्वच्छता असल्याचं पण रेल्वे प्रवाशांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आणि बऱ्याच ज्या काही गाड्या आहेत ज्या की यापूर्वी रेल्वेच्या पॅसेंजर होत्या, पण आता त्या एक्सप्रेस या नावाने चालत आहेत। त्यामुळं या गाड्यामधून प्रवास करताना प्रवाशांना नाईलाजानं एक्सप्रेस गाड्याचं भाडं मोजावं लागत आहे। तर कोरोना संपूर्ण आज कितीतरी वर्ष झालेलं आहेत, पण सध्याचे जे काही खासदार आहेत या खासदारांनी या विषयावर एकही शब्द काढलेला नाही। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील हजारो प्रवाशांचे लाखो रुपये दररोज एक्स्ट्रा जात आहे, ज्याची की गरज नाही घालायची। आणि सध्याचे खासदार हे करू शकले असते, पण त्यांना जनतेचं काही देणं घेणं नाही, ही परिस्थिती आहे। तर आपण जर आम्हाला संधी द्याल तर आम्ही लवकरात लवकर यासाठी जे की एक्सप्रेस गाड्या आहेत त्या पॅसेंजर गाड्या करून त्यांना पण त्यामधून पण प्रवास करणाऱ्या लोकांना कमी खर्चामध्ये प्रवास करता येईल, यासाठी आम्ही नक्कीच नांदेडच्या विभागीय रेल्वे प्रबंधकाची आम्ही भेट घेणार आहोत। तर अशा बऱ्याच अडचणी आम्हाला लोकांनी सांगितलेल्या आहेत। इथून पुढच्या प्रवासामध्ये ज्या काही प्रवाशासोबत भेटी होतील, ते काही अडचणी सांगतील, तर ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। धन्यवाद।